काय सांगाल, आज मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले आहेत, काय तुमची भावना आहे? साहजिकच अभिमानाची गोष्ट आहे. एक BJPचे चांगले कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागत करू. आज फर्नांडिस मॅडम आणि त्यांच्या संघ असलेला सर्व समाजातील लोक शिवसेनेमध्ये जॉईन झालेत. कालच आमचे BJPने एक रूपसिंग दल यांना पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि त्यास आम्ही मॅडमचाही आज BJPतून शिवसेनेत प्रवेश करतो आहे. याच्यामागचा काही उद्देश नाही. वरती महायुती आहे आणि तशीच राहावी आमच्या सर्वांची इच्छा आहे. परंतु काही खालचे लोक ही सगळी गडबड करतायत. तर मी त्यांना विनंती करेल का तुम्ही आमचे घेऊ नका, आम्ही तुमचे घेणार नाही. कारण की आम्ही सगळे भाऊ आहोत आणि चव्हाण साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने चांगले महाराष्ट्रामध्ये काम करतायत, तर हे सर्व मिळून जर त्यावरती जर चांगलं काम करतायत तर आम्ही शिवसेना आणि BJP चांगलं मिळून खाली काम केलं पाहिजे. आज फर्नांडिस मॅडम आमच्या पक्षामध्ये आला, शिवसेनेमध्ये प्रवेश केला. एक बहीण म्हणून तुम्हाला ज्या ज्या वेळेस वेळ पडेल त्या त्यावेळेस मी तुमच्यासाठी उभा राहील एवढं. आणि त्यांनी मला वाटतं शिवसेनेसाठी जीव ओतून टाकावा. आज आमच्या मनीषा मॅडम वाळेकर मॅडम उभे आहेत नगराध्यक्षपदासाठी. त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणासाठी योग्य ती मदत करावी आणि स्थानिक असलेल्या उमेदवारासाठी ते मदत करतील एवढी अपेक्षा मी बाळगतो. महायुतीचं सरकार आहे आणि आदेश देखील देणार आहे की तुम्हीही फोडाफोडी करू नका. जे आहे ते महायुतीमध्येच आहे. जर तुम्हाला पक्ष फोडत असेल तर महाविकास आघाडीमध्ये कार्यकर्ते घ्या. मात्र अजून देखील भाजपचे शिवसेना शिंदेगटाचे जे काही पदाधिकारी ते भाजपमध्ये जात आहेत आणि भाजपचे साहजिकच कालच तुम्ही बघितलं असेल आमचे रूपसिंग दल शिवसेनेचे खूप जुने कार्यकर्ते आहेत. आज त्यांनी जे शब्द वापरले काल त्यांच्या भावानी, BJPचे त्यांचे भाऊ आहेत, त्यांचे उमेदवार आहेत, त्यांनी जे शब्द वापरले ते चुकीचे होते का आम्हाला योग्य न्याय मिळत नाही आहे, हे मिळत नाही आहे. शिवसेने बाळासाहेबांची शिकवण आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण. त्या दृष्टिकोनातून आमचे रूपसिंग दल आमचे कार्यकर्ते होते. त्यांना कालच फोडून त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. जसा त्यांच्यावर अन्याय होता तसं यांच्यावर अन्याय झालेला आहे पक्षामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून जसंच तसं उत्तर हे मिळणारच. पंचलाईन